डोंट वरी मॅडम, तुम्हाला सेफली घरी पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे. फोन स्विच ऑफ लागतोय दादाचा. मगाशी तर सुरू होता फोन त्याचा. निघालोय म्हणून मेसेज पण केला होता त्याने, पण आता ऑफ लागतोय फोन. अरे पण बराच वेळ झाला ना त्याला निघून. आत्ता खरं तर यायला हवा होता तो. का त्रास देतो हा मला. वाट बघणं काही संपत नाही माझं. हे होते तेव्हा त्यांची आंदोलनं, मोर्चे, त्यांचं रात्री अपरात्री येणं. एक दिवस अशीच रात्री मी त्यांची वाट बघत होते, पण ते आलेच नाही. बातमी आली फक्त यांच्यावर हल्ला झालाय. तेव्हापासून ना बाबू काका रात्री अपरात्री वाट बघायला लागली ना की जीव गुदमरतो माझा. खूप खूप नाही ते विचार येतात माझ्या डोक्यात. जीव टांगडीला लागतो माझा. वहिनी साहेब, यावेळी असं काहीही होणार नाही. रात्री बेरात्रीपर्यंत वाट पाहणं तुम्हाला नवीन नाही ना? वाट पाहणं नवीन नाहीये बाबू काका. इंद्रासाठी वाट बघणं नवीन आहे. का रडतीयस आई? का त्रास करून घेतीयस? आई नको ना रडू आई. सिद्धू असा कुठला बिझनेस करतोय तो ज्यासाठी त्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते? बोल. हो खरंच काळजी करू नका काकू. अहो इंद्राला हात लावायची कोणाची हिंमत नाहीये. अरे गुंड काही सांगून येणार आहेत? सांगून हल्ला करणार आहेत का ते? आणि तुला माहितीये ना आपला इंद्रा कसा अहिंसावादी आहे तो. हारेला कार्य करणार नाही तो. माहितीये ना तुला. म्हणून काळजी वाटते मला त्याची. अहो मी म्हटलं ना त्याला काय होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. हवं तर मी त्याला घेऊन येतो. थांब. कुठेही जायचं नाहीयेस तू. आधीच एका मुलाच्या काळजीने जीव टांगणीला लागलाय माझा. आता 2-2 मुलांची काळजी करण्याची ताकद नाहीये माझ्यात. कुठेही जायचं नाहीयेस तू. नाही जायचंस.
दीदी लाईट बंद कर ना. काही नाही मुंबई आली 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 हा चला या सावकाश. अरे बापरे, आता रिक्षा.
अहो तुमची शिट्टी म्हणजे काय रिक्षाचा ऍप आहे का? मारली शिट्टी आणि आली रिक्षा. थँक्यू. आणि ते मगाशी मी जे काही बोलले त्यासाठी सॉरी. घरी पोचलात की फोन करा. गुड नाईट. गुड नाईट. मॅडमना नीट घेऊन जा. हा इंद्रिया दादा. काय झालं बाबांना असं अचानक? अगं दीपूच्या काळजीने बीपी वाढले त्यांचं. गरगरतंय त्यांना. किती टेन्शन घेतात बाबा. दीदी नको ना रडू. किती रडतीयस तू? सानू दीपू म्हणालीये ना ती येतेय, मग काय इतकी काळजी करतेयस? अगं दीपू जरा लांब गेली तर मला किती वाईट वाटतंय बघतेस ना. मग लग्नानंतर तर तुम्ही दोघी कायमच्या दुरावणार आहात. तेव्हा कसं सहन होईल मला? दीपू, हे दीपू, दीपू किती वेळ लावलास ग? सॉरी खूप उशीर झाला. अगं आम्ही इथे सगळे. सानू आता तिला दारातच उभी ठेवणार आहेस का? येऊ दे ना. ये दीपू तू बस आधी. ते दे. अगं सानू पाणी घेऊन ये. अगं नाही नको, पाणी वगैरे नकोय. दीपू अगं ही घरी यायची वेळ आहे. अगं किती वाजले त्याचा अंदाज तरी आहे का? जीव टांगणीला लागला होता आमचा. आय एम सॉरी. मी मुद्दाम उशीर नाही केला ग. हे बघ, केला का झाला हे महत्वाचं नाहीये, पण ही घरी यायची वेळ नाहीये दीपू. आणि हे असं चालणार असेल ना तर सोडून दे ती नोकरी. बाबा कुठे? तुझ्या काळजीने बीपी वाढलं त्यांचं. गरगरतंय त्यांना. जेवले पण नाहीयेत. दीपू दीपू ऐक. दीपू अगं ऐक माझं. नको उठूस त्यांना. आत्ताच डोळा लागलाय. ऐक ग. दीपू सॉरी. सॉरी. मी ओरडले तुला, पण खूप काळजी वाटत होती दीपू. जीवाला घोर लागला होता ग माझ्या आणि बाबांच्या. हाय कळतंय ग मला, पण मी काय करू सांगा. अगं शेवटची ट्रेन मिस झाली. आम्ही ट्रकने आलो. आणि मी खरंच सांगते, मी अजिबात वेळ फुकट घालवला नाही, कारण मला माहित होतं तुम्ही सगळे खूप काळजीत असाल. हो, पण एक लक्षात ठेव, इतक्या उशिरापर्यंत घराबाहेर राहायचं नाही. यापुढे लक्षात ठेवायचं. हे काळजी वाटते दीपू. तळहाताच्या फोडासारखं जपलंय आम्ही तुम्हा मुलींना. आपली एखादी चूक महाग ठरू शकते. काय वाईट आलाय बेटा. हो आई, मी यापुढे काळजी घे. चल जेवण करून घ्यायचं. हा घाई नाही, नको. माझी अजिबात इच्छा नाही. तुम्ही कोणीच जेवला नाही. एक काम करते, पटकन फ्रेश होते, मग आपण जेवायला बसू. खरंच सॉरी. दीदी ताई, तुम्ही वाढायला घ्या, मी आलेच.
घरी पोचलात की फोन करा. काय ग दीपू? हा काय झालं? अगं काही नाही, फोन बघतेय, मेसेज करायचा आहे. मेसेज? हा इतक्या रात्री कुणाला? अगं इंद्राजींना त्यांनी सांगितलं होतं की पोचलात की मेसेज करा, मी नेमके विसरले. इंद्राजींना मेसेज? इथे फोन सापडत नाहीये माझा. अगं अगं दीपू, दीपू हा इकडे ये, मी फोन ट्राय करते. वाचतोय? रिंग वाजते पण उचलत नाही कोणी. चेक कर जरा पर्स मध्ये. मी बघितलं नाहीये. वाचतोय. हा पण अगं इथे नाही.